नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भात. मुंबई मनपाच्या 221 जागांचा निकाल हा समोर आलेला आहे. रात्री 10:30 वाजताचा मनपाचा निकाल हा घोषित झालाय. यामध्ये भाजपा 87, शिवसेना 27, अजित पवार गट, राष्ट्रवादी 3, मुंबईमध्ये महायुती 117 जागांवर विजयी झाले, तर दुसरीकडे ठाकरे गट 64, मनसे 6 जागांवर विजयी झाले. शरद पवार गट एका जागेवर आणि काँग्रेसनं चमकदार कामगिरी करत 24 जागांवर विजय मिळवला आहे, तर इतर पक्षांनी 9 जागा ह्या जिंकलेल्या आहेत. रात्री उशिरा हा निकाल समोर आलेला आहे. 221 जागांचा निकाल समोर आला. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. मनोज, उशिरापर्यंत हा निकाल समोर आलेला आहे. अजूनही 6 जागांचा निकाल येणं अपेक्षित आहे, मात्र बहुमताचा आकडा भाजपनं गाठलाय. बरोबर जगदीश, आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची आज मतमोजणी होती आणि आपण म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झालेली होती. मुंबई महानगरपालिकेत 23 नगरपालिकेची आज मतमोजणी ही सुरू झालेली होती सकाळी 10 वाजल्यापासून, पण अद्यापही आपण बघितलं तर ही मतमोजणी सुरूच आहे. आणि या ठिकाणी तृष्णा विश्वासराव यांची देखील मतमोजणी कुठेतरी रखडलेली दिसून आलेली आहे. ज्या काँग्रेसच्या उमेदवार त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी मतमोजणी ही थांबवली गेलेली आहे. पण आपण या ठिकाणी आकडा बघितला तर 10:30 वाजता महानगरपालिकेचा आपण भाजपनी या ठिकाणी आपली मुसंडी मारलेली आहे. भाजपकडून 89 जागा या विजयी झालेल्या आहेत, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आपण 29 जागेवरती विजय. मात्र मनोज, या निकाल लागायला इतका उशीर का लागला? काय कारण होती? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं प्रत्येक विभाग 2 विभाग हे प्रत्येक ठिकाणी घेतले गेले होते. प्रत्येक वॉर्डमध्ये एक जेव्हा दोन विभागाचा हा निकाल पूर्ण होईल त्यानंतर दुसरे 2 विभाग घेतले गेले होते. त्यामुळे एका वॉर्डमध्ये आपण बघितलं तर 14 असे म्हणजे उमेदवार मोठ्या संख्येने होते, त्यामुळे हा निकालाला वेळ लागलेला आहे. पण आपण या ठिकाणी अद्यापही महानगरपालिकेचा निकाल हा पूर्ण झालेला नाही. 6 मतदान जे अजून बाकी आहेत, त्यामुळे आपण या निकाल कधीपर्यंत पूर्ण होतो आणि कधी पूर्ण आकडा हा बहुमताचा मिळतो महानगरपालिकेकडून हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं तर काही ठिकाणी आक्षेप घेतला गेलेला आहे, त्यामुळे या जागा देखील रखडलेल्या समजून येत आहेत. जगदीश जी, मात्र आता भाजप आणि शिवसेना 118 जागांवर विजयी झालेला आहे. आणखी 6 जागांचा निकाल येणं अपेक्षित आहे. हा निकाल किती वाजेपर्यंत अपेक्षित आहे, येऊ शकतो, असं काही माहिती ही निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे? जगदीश, अद्यापही अशी कोणतीही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेली नाहीये. पण ज्या प्रकारे जो तिढा निर्माण केला गेलेला आहे मतमोजणीच्या वेळी, त्यावेळी आपण बघितलं तर सील का निघाली, प्रत्येक गोष्टीचा तिथे वारंवार तो उमेदवार हारलेला त्याच्याकडेही आपण बघितलं तर यंत्रणेवरती त्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं काही मशीन बिघडलेल्या देखील होत्या, बंद देखील पडलेल्या होत्या, त्यामुळे देखील काही ठिकाणी उशीर झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. पण महानगरपालिकेकडून म्हणजे निवडणूक आयोगाकडून असं कोणताही वेळेतच बंधन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा किती वाजता पूर्ण निकाल लागतो आणि महानगरपालिकेच्या 227 जागांचा निकाल कधी समोर येतो हे पाहणं महत्वाचं. पण अद्यापही आपण बघितलं तर मतमोजणी सुरूच आहे. या ठिकाणी 6 अजून जे वॉर्ड आहेत त्याची मतमोजणी अद्यापही बाकी आहे आणि ही मतमोजणी कधीपर्यंत पूर्ण होईल हे पाहणं महत्वाचं. पण अद्याप आपण आता 11:30 वाजलेले आहेत, पण अद्यापही मतमोजणी सुरू आहे वॉर्डाची आणि 6 अजून वॉर्ड बाकी आहे. त्यामुळे अद्याप किती वेळ लागेल हे अद्याप सांगू शकत नाही आणि निवडणूक आयोगाने याबाबत कोणतीही माहितीही देण्यात आलेली नाही आहे. जी, मात्र मनोज, हे उरलेले 6 प्रभाग नेमके कोणते आहेत? जगदीश, आपण या ठिकाणी बघितलं तर हे 6 विभाग आहेत, त्यामध्ये आपण या आपण आकडा घेतला तर 221 देखील आहे. असे 2 मिनिटं पण हे केलं तर या ठिकाणी आकडा असा बघितला तर यामध्ये विभाग असे 6 आहेत. त्यामध्ये आपण या ठिकाणी लवकरात लवकर याचा निकाल देखील लागणार आहे. पण आपण तृष्णा विश्वासराव यांचं या ठिकाणी 180 मध्ये आपण वॉर्ड क्रमांक 180 मध्ये पुन्हा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि तिकडे तृष्णा विश्वासराव या आघाडीवरती आहेत आणि त्यांची या ठिकाणी आपण बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार यांच्याकडे त्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता. पण आपण या ठिकाणी बघितलं तर भाजपचे चंदन शर्मा जो 122चा वॉर्ड आहे ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तसंच आपण 80 वॉर्ड देखील आपण बघितलं तर त्याचा देखील आता निकाल लागलेला आहे. म्हणजे आता अद्यापही आपण बघितलं तर 3 वॉर्ड आपण या ठिकाणी बाकी आहे, त्याचा निकाल लागणं अपेक्षित आहे. पण आता किती वेळ लागेल हे अद्याप या ठिकाणी सांगू शकत नाहीये. पण आजच्या आज हा निकाल पूर्ण होईल असं निवडणूक आयोगाने देखील बोललं.
माहिती मिळत आहे. जगदीश. जी, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल. तर रात्री 10:30 वाजताची आपण ही आकडेवारी पाहतोय. भाजपा 89, शिवसेना 29, अजित पवार राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर. मुंबईत महायुती आता 121 जागांवर विजयी झालेली आहे. बहुमताचा आकडा हा गाठलेला आहे. तर ठाकरे गट 65, मनसे 6 जागांवर विजयी झाली आहे. शरद पवार गट एका जागेवर विजयी, तर काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. काँग्रेसनं चमकदार कामगिरी करत 24 जागांवर विजय मिळवला आहे. इतर पक्षांनी 10 जागा जिंकलेल्या आहेत. उशिरा हे आकडे समोर आलेले आहेत आणि 10:30 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेतील 221 जागांचा निकाल हा जाहीर झालेला आहे. अजूनही 6 प्रभागाचा निकाल येणं बाकी आहे. यामध्ये भाजपा 89, शिवसेना 29, अजित पवार राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली आहे. 121 जागांवर महायुती विजयी झालेली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा महायुतीनं गाठला आहे. दुसरीकडे ठाकरे गट 65, मनसे 6 जागांवर विजयी झाली आहे. तर शरद पवार यांचा पक्ष पवार गट एका जागेवर आणि काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळालेलं आहे. काँग्रेस 24 जागांवर विजयी झाली आहे आणि इतर अपक्ष जे उमेदवार आहेत ते 10 जागी